वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। देवळी दहेगाव मार्गावर असलेल्या चिकणी जामणी पूल वाहून गेलाय। या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातल्या गावकऱ्यांची नियमित वाहतूक होत होती। मात्र मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। देवळी तालुक्यात येणाऱ्या दहेगाव ते देवळी या दरम्यान चिकणी जामणी या ठिकाणी पूल जो आहे हा पूल वाहून गेलेला आहे। हा पूल जो आहे हा डायव्हर्शन पूल आहे। या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि ह्याचा जो रस्ता आहे हा कोट्यावधीच्या निधीमधून तयार होणारा जो रस्ता आहे त्याचं हे डायव्हर्शन गेल्या 1 महिन्या भरापासून या पद्धतीचं झालं आणि याला आता कुठेही पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। आपण पाहू शकतो याची अवस्था जर पाहिली तर या पायल्या ज्या आहेत या पायल्या सुद्धा या ठिकाणी उखडलेल्या उघड्या पडलेल्या दिसतात आहे आणि विशेषतः याच्या अवतीभोवती असणारे 150 ते 200 एकर जे शेती आहे या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी शेतकरी सध्या त्रस्त झालेले आहेत। नागरिकांना जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता होता ज्या मार्गाने या आजूबाजूची जी डझनभर गावं आहेत या गावातील नागरिक देवळी येथे आपल्या मुलगा जो आहे हा शाळेत पोहोचून देत होते। पण आता या ठिकाणी मात्र मोठ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी निर्माण झाल्या आणि नागरिकांना नाहक त्रास जो आहे हा या रस्त्यामुळे सहन करावा लागतोय। याबाबत लोकप्रतिनिधींना सुद्धा या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत पण अद्याप मात्र प्रश्न सुटल्याचं चित्र या ठिकाणी नाही। नेमका हा गंभीर प्रश्न केव्हा सुटेल असाच प्रश्न जो आहे या चिकणी जामणी परिसरातील नागरिक जे आहे हे करू लागले आहेत। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा।